या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फायनल अकाउंट्सच्या प्रॉब्लेममध्ये जर करंट अकाउंटचा बॅलन्स दिला असेल पार्टनर्सचा, तर त्याची ट्रीटमेंट कशी द्यायची आहे. यासाठी आपण 5वं इलस्ट्रेशन बघणार आहोत. याच्यामध्ये राम आणि कृष्णा हे पार्टनर्स आहेत, ज्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 1:1. ट्रायल बॅलन्समध्ये त्यांचा कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स दिलेला आहे आणि करंट अकाउंट बॅलन्ससुद्धा दिलेला आहे. रामचा करंट अकाउंट बॅलन्स आहे 8,000 आणि कृष्णाचा डेबिट बॅलन्स आहे करंट अकाउंटचा 4,000 रुपीज. आता याची ट्रीटमेंट कशी द्यायची ते बघूया. जेव्हा फायनल अकाउंटच्या प्रॉब्लेममध्ये कॅपिटल अकाउंट बॅलन्स आणि करंट अकाउंट बॅलन्स दोन्ही दिलेला असतो, तेव्हा कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स जसा दिलेला आहे तसा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहून टाकायचा. सो इथे रामचा बॅलन्स आहे 1,60,000, कृष्णाचा आहे 80,000, याची टोटल 2,40,000. या प्रकारे आपण बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला लिहून टाकणार आहोत. त्यानंतर करंट अकाउंट आपल्याला ओपन करायचं आहे आणि ज्या ॲडजस्टमेंट एरवी आपण कॅपिटल अकाउंटमध्ये करतो त्याचा इफेक्ट आता तुम्हाला करंट अकाउंटमध्ये द्यायचा आहे. या प्रॉब्लेममध्ये कुठल्या ॲडजस्टमेंट दिल्या आहेत ते आपण बघूया. या ठिकाणी तुम्हाला 3 ॲडजस्टमेंट बघायला मिळतील. पहिली आहे सॅलरी टू पार्टनर. राम इज अलाउड अ सॅलरी ऑफ ₹6,000. दुसरी आहे कमिशन. कृष्णा इज अलाउड कमिशन ॲट 3% ऑन नेट सेल्स. आणि तिसरी ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% पर ॲनम. आता याचे इफेक्ट कसे द्यायचे बघूया. या तिन्ही ॲडजस्टमेंटचा एक इफेक्ट तुम्हाला द्यायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आणि दुसरा इफेक्ट तुम्हाला द्यायचा आहे पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. या ठिकाणी पहिली ॲडजस्टमेंट आहे राम सॅलरी 6,000 रुपीज, जे आपण P&L अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवलं आहे. आणि दुसरा इफेक्ट करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला फक्त रामच्या कॉलममध्ये आपण देणार आहोत. दुसरी ॲडजस्टमेंट आहे कमिशन टू कृष्णा ॲट 3% ऑफ नेट सेल्स. नेट सेलचा अर्थ सेल्समधनं जर काही सेल्स रिटर्न दिले असतील तर ते मायनस करून जी नेट अमाऊंट येते त्याच्यावर तुम्हाला हे कमिशन कॅल्क्युलेट करायचं असतं. या प्रॉब्लेममध्ये सेल्स रिटर्न दिले नसल्यामुळे आपण डायरेक्टली सेल्सची जी अमाऊंट दिली आहे 2,08,000 याच्यावर 3% कॅल्क्युलेट करणार आहोत, विच इज 6,240. आता हे जे कमिशन आहे त्याचा पहिला इफेक्ट पुन्हा एकदा P&L अकाउंटच्या डेबिट साईडला दिसतोय आणि दुसरा इफेक्ट तुम्हाला पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला द्यायचा आहे. कमिशन फक्त कृष्णाला मिळणार आहे म्हणून त्याच्या कॉलममध्ये ही अमाऊंट लिहायची आहे. त्याच्यानंतरची ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इथे रामचं कॅपिटल आहे 1,60,000, ह्याच्यावर 5% इंटरेस्टप्रमाणे 8,000 इंटरेस्ट येणार आहे. आणि कृष्णाचं कॅपिटल आहे 80,000 रुपीज, याच्यावर 5% प्रमाणे 4,000 इंटरेस्ट तुम्हाला दाखवायचा आहे. ह्या इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा सुद्धा पहिला इफेक्ट आहे P&L अकाउंट डेबिट साईड. इथे आपण राम आणि कृष्णाचा इंटरेस्ट दाखवून त्याची टोटल आउटर कॉलमला दाखवलेली आहे. आणि याचा दुसरा इफेक्ट तुम्हाला द्यायचा आहे करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. राम 8,000, कृष्णा 4,000. याच्या व्यतिरिक्त पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये ड्रॉइंग्स आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स याही ॲडजस्टमेंट असू शकतात. जर या ॲडजस्टमेंट दिल्या असतील तर त्या दोन्हीला इफेक्ट करंट अकाउंटच्या डेबिट साईडला द्यायचा असतो. या प्रॉब्लेममध्ये ड्रॉइंग्स आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स नसल्यामुळे ते आपण इथे दाखवलेलं नाही. आता सगळ्या ॲडजस्टमेंट झाल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करून नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस कॅल्क्युलेट करायचा आहे. या केसमध्ये नेट प्रॉफिट आहे 71,000, जो 2 पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट होणार आहे इक्वली, कारण त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो त्यांनी दिलेला आहे 1:1. सो रामला 35,500 आणि कृष्णाला 35,500 अशा पद्धतीने प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट होणार आहे. हा प्रॉफिट जो दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट झाला तो सुद्धा तुम्हाला करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवायचा आहे. या ठिकाणी नेट प्रॉफिट असल्यामुळे करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण तो दाखवणार आहोत. जर नेट लॉस असेल तर तो तुम्हाला करंट अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायचा असतो. या
प्रॉफिट किंवा लॉस ट्रान्सफर केल्यानंतर तुम्हाला करंट अकाउंटही क्लोज करायचं असतं. हे अकाउंट क्लोज केल्यानंतर तुम्हाला क्लोजिंग बॅलन्स मिळणार आहे राम 57,500 आणि कृष्णा 41,740. आता हा क्रेडिट बॅलन्स असल्यामुळे तुम्हाला तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करायचा आहे. हाच जर करंट अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स डेबिट बॅलन्स असेल तर तुम्ही तो बॅलन्स शीटच्या असेट साईडला दाखवणार आहात. सो थोडक्यात जेव्हा फायनल अकाउंट्सच्या प्रॉब्लेममध्ये कॅपिटल अकाउंट बॅलन्स आणि करंट अकाउंट बॅलन्स दोन्हीही दिले जातात, तेव्हा कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स ॲज इट इज बॅलन्स शीटमध्ये लिहायचा, त्याच्यामध्ये कुठल्याही ॲडजस्टमेंट करायच्या नाहीत. करंट अकाउंट सेपरेटली ओपन करून करंट अकाउंटमध्ये सगळ्या ॲडजस्टमेंट ज्या एरवी आपण कॅपिटल अकाउंटमध्ये करतो त्या आता करंट अकाउंटमध्ये करून करंट अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स फाइंड आउट करायचा आहे आणि तो बॅलन्स शीटमध्ये ट्रान्सफर करायचा आहे.